या संमेलनासाठी संमेलन अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत या कोल्हापूरमधील ज्येष्ठ विचारवंत तसेच चळवळीमध्ये सातत्यानं सहभाग घेणारे माननीय व्यंकप्पादादा भोसले हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभलेले आहेत। आणि या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत ते म्हणजे माननीय प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे सर, जे साहित्यिक आहेत, चांगले व्याख्याते आहेत, विचारवंत आहेत आणि चळवळीशी संबंधित असलेले असे अमर कांबळे सर या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत। तसेच यावर्षी धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा धम्मदीप जीवनगौरव पुरस्कार यावर्षी 2 जणांना जाहीर झालेला आहे। त्याच्यामध्ये पहिलं नाव जे आहे ते म्हणजे माननीय संभाजी भगत, हे विद्रोही शाहीर म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहेत, तर त्यांना। आणि दुसरं जे नाव आहे ते म्हणजे माननीय मधुकर शिर्के, जे सामाजिक काम करतात, शैक्षणिक या भागातून त्यांनी खूप असं सामाजिक काम केले आहे, तर त्यांना देखील वर्षाचा धम्मदीप जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे। असे 2 महत्त्वाचे जीवनगौरव पुरस्कार। तसेच लोकशाही जी काही मूल्य आहेत ती मूल्य जपण्यासाठी संविधानिक भूमिका घेऊन तसेच सगळ्या महामानवांचे जे विचार आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वर्षी धर्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन आपण आयोजित केलेलं आहे। तर यावर्षीच्या साहित्य संमेलनाला सर्वांनी दरवर्षीप्रमाणेच मोठ्या प्रमाणे हजेरी लावावी अशी मी सगळ्यांना विनंती करते। आपल्या माध्यमातून सर्वच पत्रकारांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। 7वे धम्मविचार साहित्य संस्कृती संमेलन येत्या 5 जानेवारीला रविवारी कोल्हापूर येथे संपन्न होत आहे। शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी होणाऱ्या या साहित्य संमेलनात तमाम महाराष्ट्रातील समतावादी मानवतावादी विचाराच्या लोकांनी आवर्जून उपस्थित राहावं, कारण भारतीय संविधानाच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी, लोकशाहीची तत्वे लोकजीवनामध्ये रुजवण्यासाठी, वाचन आणि लेखन संस्कृती वाढवण्यासाठी आणि महामानवांचे मानवतावादी विचार जनमानसांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी या धम्मविचार साहित्य संमेलनाचा अविरतपणे आम्ही कार्य करतो आहोत। धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून यावर्षीही 1 दिवसीय धम्म साहित्य संमेलन जे आहे ते आम्ही धम्मविचार साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे। हे येत्या रविवारी 5 जानेवारीला आहे। या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष माननीय व्यंकप्पाजी भोसले थोर समाज कार्यकर्ते आहेत। मी स्वतः डॉक्टर अमर कांबळे स्वागत अध्यक्ष म्हणून काम करतोय, निमंत्रक म्हणून आमच्या सहकारी धम्मभगिनी करुणा विमल मॅडम आपण काम करतायत। यासोबतच या साहित्य संमेलनाला कवी संमेलनात सुद्धा आपण आयोजित केलेला आहे। या कवी संमेलनामध्ये बंगारवे सर आहेत। या साहित्य संमेलनाचे उद्घाटक दंगलकार कविवर्य नितीन चंदनशिवे सर असणार आहेत। संमेलनामध्ये अनेक लोक सन्मानित होत आहेत, पण यावर्षी 7व्या धम्मविचार साहित्य संमेलनामध्ये आम्ही अतिशय सन्मानाने आणि एक दिलाने महाराष्ट्रभर आणि देशभर समाजसेवेचं काम करणाऱ्या आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधोरेखित करून प्रबोधनाची ज्योत जनमानसापर्यंत पोहोचवणारे लोकशाहीर संभाजी भगत आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिक्षणप्रेमी मधुकर शिर्के यांना धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टचा सन्मानाचा स्वाभिमानाचा 7वा धम्मदीप जीवनगौरव पुरस्कार आम्ही देतो आहोत। 10,000 रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। अनेक